नमस्कार. जालना जिल्हा आणि परिसरातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणारे जालना जनता सेवा न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. माननीय राष्ट्रपती भारत सरकार यांच्याकरिता मार्फत जिल्हाधिकारी साहेब, जिल्हाधिकारी कार्यालय जालना. विषय: दिल्ली येथील जंतर मंतर या ठिकाणी दिनांक 20/7/2026 रोजी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीहल्ला करणाऱ्या व केंद्र सरकारच्या शिक्षण धोरणाविरोधात निषेध नोंदवण्याबाबत आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्याबाबत. माननीय महोदय, आम्ही खालील स्वाक्षरी करणार. दिल्ली येथील जंतर मंतर या स्थळी सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या शांतमय उपोषणात्मक आंदोलनास पूर्ण समर्थन व पाठिंबा व्यक्त यापूर्वी दिलेला आहे. सोनम वांगचुक हे एक नामवंत शिक्षक, सुधारक व पर्यावरण कार्यकर्ते असून त्यांचे हे आंदोलन देशातील शिक्षण क्षेत्रातील गंभीर बाबींवर प्रकाश टाकणारे आहेत. यात नीट, IIT, JEE इत्यादी परीक्षांमध्ये पेपर लीक, शिक्षणाच्या प्रचंड वाढलेल्या खर्चांमुळे होणारे विद्यार्थ्यांचे शोषण व वाढते विद्यार्थी आत्महत्या यांसारख्या समस्यांचा समावेश आहे. याकरिता आम्ही भारताचे सुजाण नागरिक म्हणून विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा दर्शवत आहोत. आमच्या प्रमुख समक्ष मागण्या खालील प्रमाणे आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा त्वरित राजीनामा घेण्याबाबत. दिनांक 20/7/2026 रोजी जंतर मंतर येथे शांतमय मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर तसेच विद्यार्थिनीवर अमानुष लाठी हल्ला करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करावी. त्याचप्रमाणे विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या पोलिसांवर तात्काळ गुन्हे दाखल करावे व त्यांना निलंबित करावं. विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठी हल्ल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांची माफी मागावी. तसेच गृहमंत्री अमित शहा यांचा राजीनामा घ्यावा. केंद्र सरकारने शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार, परीक्षा अनियमितता व पेपर लीक प्रकरणावर तात्काळ व कठोर कारवाई करावी. शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता व सुधारणा घडून आणण्यात याव्यात. विद्यार्थ्यांच्या हिताचे रक्षण करणारे धोरण आखावेत व शिक्षणाची उपलब्धता सर्वसामान्य परवडणारी करावी. सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाकडे संवेदनशीलतेने लक्ष देऊन दडपशाही टाळून संवादाद्वारे तोडगा काढावा. आम्ही आपल्या मार्फत हे निवेदन केंद्र सरकारच्या संबंधित विभागाकडे पाठवण्याची विनंती करतो व या गंभीर विषयाकडे तात्काळ लक्ष देऊन योग्य कारवाई करण्यात यावी ही विनंती. अशाच विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करायला विसरू नका.